जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलला प्रचंड मताने निवडून देण्याचे परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे आव्हान। याबाबत सविस्तर बातमी अशी की जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड तालुका जिल्हा नांदेड पंचवार्षिक निवडणूक ही दिनांक 27 एप्रिल 2025 वार रविवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेमध्ये पतसंस्थेचे कार्यालय नांदेड या ठिकाणी पार पडत असून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी पतसंस्थेचे कामकाज ऑनलाईन डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता दाखविणार, सर्व सभासदांना विमा संरक्षण देऊन विमा नंबर व बॉन्ड देणार, दीर्घ मुदती कर्ज व्याजदर कमी करणार, सर्व सभासदांना पतसंस्थेत सन्मानाची वागणूक देणार, विनाविलंब तातडीने कर्ज देणार, अर्जासह कर्ज, पतसंस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत करून नवनवीन उपक्रम राबविणार, सभासदाचे निधन झाल्यास तात्काळ 51,000 रुपयांची मदत करणार, सभासदांनी दीर्घ मुदती कर्ज उचलल्यानंतर इमारत निधी कपात केला जाणार नाही, SMS सेवा देऊन पारदर्शक कारभार करणार, सभासदांचा जमा असलेल्या इमारत निधीचा वापर करून नांदेड शहरात नवीन इमारत उभारणार, तरी परिवर्तन पॅनल निशाणी कब्बशी समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याचे परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सभासदांना विनंती केली आहे। जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था हे मतदान उद्या दिनांक 27/4/2025 रोजी संपन्न होणार आहे। त्या अनुषंगाने सत्ताधारी आज 34 वर्षापासून सत्ता भोगत आहे, पण सभासदांच्या हितामध्ये आजवर त्यांनी कोणतंही कार्य केलेलं नाही। त्यांनी फक्त सत्ता भोगलेली आहे आणि त्या सत्तेवर त्यांनी त्यांचंच सगळं घोडबंगाल त्यांचं चालवलेलं आहे। याच्यातून मी एकच सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा इथं उद्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन घडवून आणू तर आमचे मेन मुद्दे आहेत। एक तर सर्वात अगोदर बिल्डिंग फंड आम्ही बंद करणार। बिल्डिंग फंड हा विषय असा आहे, शासनाच्या जागेवर आपली पतसंस्थेची स्वतःची बिल्डिंग उपलब्ध असताना सुद्धा यांनी प्रत्येक सभासदांकडून 1,000 रुपये वर्गणी गोळा करतात आणि जेव्हा कर्ज उचलतो त्या कर्जाच्या वेळी सुद्धा त्यांनी 2.5% असे बिल्डिंग फंड घेतात। आता एवढाली बिल्डिंग फंड तिथं अजून 1 कोटी रुपये जवळपास तिथं बिल्डिंग फंड जमा आहे। एवढं असताना सुद्धा बिल्डिंग फंड कशासाठी? दुसरा मुद्दा आहे इन्शुरन्सचा। इन्शुरन्सच्या नावाखाली त्यांनी 1,000 रुपये घेतात, पण 1,000 रुपये जेव्हा घेतात तर त्याचा कोणताही विमा किंवा कोणताही बॉन्ड बनवलेला नाही आणि त्या अनुषंगाने हा पैसा त्यांच्याकडे जमा असतो। असे जिल्ह्याभरात बरेचसे मुद्दे झालेले आहेत की त्यांना त्या विम्याचा लाभ नाही भेटलेला आहे। तिसरा मुद्दा असा आहे की यांनी प्रस्थापितांनी जवळपास 34 वर्ष सत्ता भोगून आज डिजिटल युगामध्ये त्यांनी त्याला ऑनलाईन केलेलं नाही। ऑनलाईन पतसंस्थेला का केलं नाही हा एक फार मोठा मुद्दा आहे। आज डिजिटल युगामध्ये ऑटो डेबिट, मोबाईलवर तुमच्या SMS सुविधा, ह्या सुविधा का नाहीत हा सगळ्यात मोठा मुद्दा पूर्ण जिल्ह्यातून त्याची ओरड होत आहे। चौथा मुद्दा, जो 1 कोटी रुपये त्यांचे तिथं जमा आहेत त्या जमा रकमेचं त्यांनी काय करतायत, कोण उपयोग करतायत, कोण विनियोग करताय, हा सुद्धा मुद्दा एकदम ह्याचा आहे। आम्ही उद्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जेव्हा निवडून येऊ आम्ही तुम्हाला पूर्ण मतदारांना शाश्वती देतो की त्या 1 कोटी नियमानुसार ज्याच्या त्याच्या खात्यात वापस परत केले जाईल। अजून सत्ताधारी म्हणतात की आम्ही 7% दराने व्याज दर आम्ही आकारतो, पण खरे पाहता जिल्ह्याभरातून आम्ही सर्वे केलेला आहे। आमच्या मतदान ज्यावेळेस आम्ही निवडणुकीच्या ह्याच्यातून पूर्ण प्रचार केला त्या प्रचारात असे लक्षात आले, पासबुक पाहिले असता 7% व्याज दर नसून तो जवळपास 15-16% वर व्याज दर जात आहे। तर मी सर्व सभासदांना विनंती करतो की उद्या 27 रोजी सर्वांनी हा परिवर्तन घडवायचा असेल आणि एक प्रवाह जो उलटा चाललेला आहे सध्या, म्हणजे जसं की प्रस्थापितांच्या माध्यमातून जो प्रवाह आहे म्हणजे प्रवाह त्यांच्या दिशेने चालायचा तर उलटा प्रवाह चालत आहे। हा प्रवाह कुठंतरी म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणं म्हणजे हे फार मोठी त्यांची नामुष्की आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की उद्या 27 रोजी सर्व सभासदांनी कबशी या निशाणीवर फुलीचा ठसा मारून परिवर्तन पॅनलला मतदान करून परिवर्तन पॅनलला विजयी करा आणि परिवर्तन घडून आणून तुम्हाला जो आशीर्वाद आम्हाला द्यायचा आहे आणि जो परिवर्तन घडवायचा आहे तो परिवर्तन आम्ही नक्कीच तुम्हाला घडवून आणू ही शाश्वती देतो। मी याचा प्रचारक
प्लस मी स्टार प्रचारक अशी आमची 5 जणांची इथं बॉडी आहे. स्टार प्रचारक मध्ये पुष्पराज राठोड, कमल दर्डा, अरुण गादगे, राजकुमार साळवे आणि दीनानाथ जोंधळे असे आम्ही 5 स्टार प्रचारक आहोत. या स्टार प्रचारक माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो की सर्वांनी उद्या मतदान घडवून पॅनलचं परिवर्तन सगळं पूर्ण सभासदांनी आपल्या स्तरावरून करावं आणि परिवर्तन घडून आणून पतसंस्थे सभासदांचं स्वतःच एक वेगळं परिवर्तन घडून आणावं ही अपेक्षा करतो. धन्यवाद. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे इलेक्शन हे 27/4/2025 रोजी आहे. पण इलेक्शन आम्हाला आहे हे कळू न देण्याची प्रस्तावने पूर्ण काळजी घेतली होती. पण या पतसंस्थेमध्ये पूर्वी 700 सभासद होते, त्याच्यानंतर आता 478 सभासद राहिले. हे 222 जे सभासद आहे की यांचे जे विनाकारण जे अटी लावलेले आहेत त्याच्यामुळे ती गळती लागलेली आहे सभासदांना. म्हणून आम्ही परिवर्तन पॅनल हे महिलांचं पॅनल तयार केलेलं आहे. आज रोजी 60% तिथं महिला सभासद असताना महिलांना त्यांनी कोणतंही पद दिलेलं नाही, कारण हा झालेला एक सगळ्यात मोठा महिलावर अन्याय आहे. म्हणून आम्ही परिवर्तन पॅनल तयार करून याच्यामध्ये 9 महिला आणि 4 पुरुष घेतलेले आहेत आणि या परिवर्तन पॅनल मधून परिवर्तन घडवून आणू. आणि हे जे आताचं युग आहे टोटल डिजिटल युग आहे, तरी एवढं डिजिटल युग असतानाही आमची पतसंस्था ऑनलाईन व्हायला पाहिजे होती. ती पतसंस्था ऑनलाईन झाली नाही. इन्शुरन्स आमचं 1000 रुपये कपात केलं जाते, पण त्याचा कुठेही इन्शुरन्स कंपनीकडे त्याचा बॉन्ड नाही आमच्याकडे. आणि त्यात त्यांनी एखाद्या वेळेस अशी जाचक एक आठ टाकून ठेवलेली आहे की 3 महिने जर त्यांचा लगातार हप्ता नाही गेला तर त्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स भेटत नाही. जेव्हा 3 महिने जेव्हा त्यांचा हप्ता तिकडे पतपेढीकडे जात नाही, मग तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांचा अधिकार नाही का त्या क्लर्कला फोन करून विचारणं की तुमचा हा हप्ता आला नाही, हप्ता न येण्याच्या मागचे कारण काय. त्यांनी असं ठरवलेलं आहे की 3 महिने 4 महिने जरी हप्ता आला नाही, एखाद्या कर्मचाऱ्याला जर काही झालं तर विमा त्यांना भेटून होईल याची परिपूर्ण काळजी तिथल्या प्रस्थापितांनी घेतलेली आहे. तर माझा पूर्ण सभासदांना एक विनंती आहे, आपला परिवर्तन घडवून आणायचं आहे. म्हणून परिवर्तन पॅनलला पूर्ण सभासदांनी प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावे. विजयी केल्यानंतर आम्ही पतपेढी ऑनलाईन करून देऊ, सर्वप्रथम बिल्डिंग फंड करून देऊ आणि कबशी या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करावं ही नम्र विनंती.